नमो नमः। मी गायत्री जोशी आपल्या सर्व स्वामी भक्त कुटुंबाचे मनापासून स्वागत करते। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्याचा आहे, कारण आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो ऐकल्यानंतर मनाला प्रचंड शांती मिळते। भक्त हो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन जवळ येत आहे। स्वामी समर्थ म्हणजे कोण, ते कुठून आले, याचे मूळ काय, हे प्रश्न अनेकदा नवीन भक्ताच्या मनात येतात। स्वामी हे केवळ संत नव्हते, तर साक्षात परब्रह्म भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत। आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या प्रगट दिनापासून ते त्यांच्या अघात लीलेपर्यंत संपूर्ण प्रवास पाहणार आहोत। हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, पण विश्वास ठेवा, हा पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। स्वामी समर्थांचे अवतार कार्य समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल। दत्तात्रयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती। महाराजांनी गाणगापूर येथे आपली निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते त्यानंतर हिमालयात गेले। तिथे त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली। असे मानले जाते हीच दिव्य शक्ती पुढे स्वामी समर्थ म्हणून प्रगट झाली। स्वामींच्या रूपाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे रूप अतिशय तेजस्वी होते। स्वामी कधी रागीट वागायचे तर कधी लहान मुलासारखे निरागस, पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्ताचे कल्याण दडलेले असायचे। कर्दळीवन हे ठिकाण आजही अत्यंत गूढ आणि पवित्र मानले जाते। स्वामी तिथे एका वारुळामध्ये सुमारे 300 वर्ष समाधी अवस्थेत बसले होते। त्यांच्या अंगावर वाळवीनी वारुळ तयार केले होते। हे जगाचे कोणतेही भान नव्हते। एके दिवशी एक लाकूड तोडा त्या वनात लाकूड तोडण्यासाठी आला। त्याने जुन्या झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला, पण नियतीचा काहीतरी वेगळाच घडवायचे होते। तो कुऱ्हाडीचा घाव चुकून त्या वारुळावर लागला आणि काय आश्चर्य, त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली। तो लाकूड तोड्या घाबरला, थरथर थरथर कापू लागला। त्याला वाटले आपल्याकडून काहीतरी अघटित घडले आहेत, पण तेवढ्यात त्या वारुळातून एक दिव्य तेजोमय पुरुष बाहेर आला। त्याच्या अंगावर साचलेली माती आणि वाळवी झटकून ते उभे राहिले। लाकूड तोड्याने पाहिले की त्या पुरुषाच्या मांडीवर कुऱ्हाडीची जखम झाली होती। तो लाकूड तोड्याने शरण आला, रडू लागला। तेव्हा स्वामींनी त्याला अतिशय शांतपणे सांगितले, भिवू नकोस, ही वेळच होती आमची बाहेर येण्याची, तू केवळ निमित्त आहेस। भक्त हो, विचार करा, ज्यांच्या एका शब्दाने सृष्टी चालते, तर स्वामींनी स्वतःच्या जखमेचे दुःख न मानता त्या सामान्य लाकूड तोड्याला अभय दिले। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया। याच दिवसाला आपण स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो। कर्दळी वनातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी जगाच्या कल्याणासाठी आपला प्रवास सुरू केला। शेवटी अक्कलकोटला आले। त्यांचा हा प्रवास म्हणजे केवळ फिरणे नव्हते, तर वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक दुःखी जीवाला सुख देण्याचा, त्यांच्यावरतील अंधकार दूर करण्याचा तो देवी मार्ग होता। 1856 चा तो ऐतिहासिक दिवस। मंगळवेढ्याहून स्वामी पंढरपूरला गेले आणि तिथून सोलापूरला पण। स्वामींची खरी कर्मभूमी ठरणार होती ते म्हणजे पुण्यक्षेत्र अक्कलकोट। 1856 च्या सुमारास स्वामी अक्कलकोट मध्ये आले असे म्हणतात। स्वामी प्रथम अक्कलकोटच्या खंडेराव मंदिरात प्रगट झाले। तिथून ते एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसले। तो वडाचा वृक्ष आज स्वामी समर्थांचा वटवृक्ष म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। स्वामींच्या या लीला ऐकताना अंगावर शहारे येतात, नाही का? पण स्वामींची सेवा कशी करायची आणि विशेषतः प्रगट दिनाच्या दिवशी कोणते नियम पाळायचे, हे आता आपण पाहणार आहोत। स्वामी समर्थांच्या सेवेतील सर्वात महत्वाचा आणि प्रभावशाली ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत।
विष्णू कवींनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये स्वामींच्या चरित्रांचे सार आहे. अनेक भक्त विचारतात की ताई, प्रगट दिनानिमित्त आम्हाला पारायण करायचे आहे, तर ते कसे करावे? आज मी तुम्हाला या ग्रंथांचे 7 दिवसांच्या पारायणाचे अचूक नियोजन सांगणार आहे. हा ग्रंथ 21 अध्यायाचा आहे. जर आपण रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात हे पारायण पूर्ण होते. प्रगट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्ही हे सुरू करू शकता. दिवस पहिला, अध्याय 1 ते 3 या स्वामींचे मंगळवेढ्यातील आगमन आणि त्यांच्या प्रारंभीच्या लीलांचे वर्णन आहे. दिवस दुसरा, अध्याय 4 ते 6 स्वामींचे विविध भक्तांना आलेले अनुभव आणि त्यांच्या व्याधी कशा दूर झाल्या याचे वर्णन यात आहे. दिवस तिसरा, अध्याय 7 ते 9 स्वामींचे अक्कलकोट मध्ये आगमन आणि तिथल्या भक्तांच्या भेटीचा हा भाग अतिशय भावुक आहे. दिवस चौथा, अध्याय 10 ते 12 स्वामींनी कशा प्रकारे अहंकारी लोकांचा गर्भ उतरवला आणि गरिबांना न्याय दिला हे आपण यात वाचतो. दिवस पाचवा, अध्याय 13 ते 15 स्वामींच्या अद्भुत चमत्कारी आणि त्यांच्या दिव्य शक्तींचे दर्शन या अध्यायात घडते. दिवस 6वा, अध्याय 16 ते 18 स्वामींनी आपल्या भक्तांना कठीण प्रसंगातून कसे वाचवले याचे मार्गदर्शन यात मिळते. दिवस 7वा, अध्याय 19 ते 21 हा पारायणाचा शेवटचा भाग आहे. यात स्वामींचे महासमाधीकडे जाणे आणि मी गेलो असे मानू नका हा दिलेला दिलासा आहे. पारायण करताना पाळावयाचे नियम आणि पद्धत. भक्त हो, पारायण करणे म्हणजे केवळ वाचन करणे नव्हे, तर ते मनोभावे करणे महत्वाचे आहे. पारायण करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, शक्य असल्यास एका जागी बसून आणि ठराविक वेळीच वाचन करावे. दुसरी गोष्ट, वाचनापूर्वी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि स्वामींना अत्तर अर्पण करावे. तिसरा नियम, वाचन सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्रांची एक माळ जप नक्की करावा. चौथा नियम, मन शांत ठेवून स्वामी आपल्या समोर बसले आहेत या भावनेने वाचन करावे. अनेकांना अनुभव आहे की स्वामी चरित्र सारामृत पारायणामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, मनातील भीती नष्ट होते आणि अशक्य वाटणारी कामे स्वामींच्या कृपेने शक्य होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती तुम्हाला या ग्रंथाच्या वाचनातून नक्कीच येईल. इतर दैनंदिन सेवा पारायणासोबतच तुम्ही दररोज तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्र हे स्वामींनी दिलेले एक सुरक्षा कवच आहे. तसेच स्वामींना पिठलं भाकरी आणि यांचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या काळात एक गरजू व्यक्तींना अन्नदान नक्की करा, कारण स्वामींना सेवा आणि दान खूप आवडतात. तर भक्त हो, यंदाचा प्रगट दिन आपण सर्वजण उत्साहात साजरा करूयात. स्वामींच्या चरित्राचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे मला अशाच आध्यात्मिक विषयांवर काम करण्याची प्रेरणा मिळते. आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे स्वामींच्या कथा, पारायण पद्धती आणि अशाच आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. हा व्हिडिओ तुमच्या पुरताच मर्यादित न ठेवता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, कारण स्वामींची माहिती शेअर करणे ही सुद्धा एक मोठी सेवाच आहे. चला तर मग कमेंट मध्ये स्वामींच्या नावाचा जयघोष करूया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.